अनेक वेळा असेही होत असते की सर्व सहहिस्सेदारांपैकी काही वारस वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधील काही भाग किंवा संपूर्ण प्रॉपर्टी इतर व्यक्तीस विक्री करत असतात. अशा परिस्थितीमध्ये उर्वरित वारसांवर निश्चितच अन्याय होत असतो, कारण या विक्रीमुळे त्यांचा त्या प्रॉपर्टीमध्ये येणारा हिस्सा डावलला जातो किंवा आपण असेही म्हणूयात की त्या वारसांना त्यांच्या त्या प्रॉपर्टीमधील हिस्सा मिळणार नसतो. अशा परिस्थितीमध्ये हा प्रश्न समोर उभा राहतो की त्या वारसाच्या प्रॉपर्टीमधील हक्काबाबत किंवा वाटप मिळावे यासाठी काय करावे. तर बघा, यासाठी सर्वात प्रथम तर खरेदीच्या फेरफारवर तलाठी यांच्याकडे एक हरकत घ्यावी लागेल. समजा हा फेरफार अगोदरच तयार झालेला असेल तर आपणास प्रांत साहेबांच्याकडे फेरफार रद्द होऊन मिळण्यासाठी एक RTS अपील दाखल करावे लागेल. त्याचबरोबर झालेला खरेदी दस्त रद्द करून मागणीसाठी दिवाणी न्यायालयामध्ये एक दावा देखील दाखल करावा लागेल किंवा दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून त्यात झालेला खरेदी दस्त कोर्टाने रद्द करावा यासाठी मागणी करावी लागेल. त्याचबरोबर नवीन खरेदीदाराने सातबारा उतार्यावरील त्याच्या असणाऱ्या नावच्या नोंदीचा गैरफायदा घेऊन ती प्रॉपर्टी आणखीन कोणाला पुढे विक्री करू नये यासाठी स्टे देखील मागावा लागेल.